नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकता आपल्या साईडवरती आज पूर्ण स्लॅब ठोकून झाला होता. तुम्ही त्यांना तिकडे दाखवा पूर्ण स्लॅब ठोकून आणि जे प्रॉपर गज बांधण्याची आपली जे काम होतं ते पूर्ण झालं होतं. तर तुम्ही पाहू शकता आता हे पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आयटम असतो आज आपला स्लॅब होता आणि स्लॅबच्या वेळेस आपण म्हणजे प्रत्येक वेळेस एक नियोजन करायचं असतं आणि ते नियोजन म्हणजे कसं असतं माहिती का, ज्यावेळेस आपण स्लॅब टाकतो खडी असेल किंवा वाळू असेल किंवा सिमेंट असेल त्याचं परफेक्ट जर नियोजन केलं तर जो भविष्यामध्ये येणारा जो तडे असतील जे बारीक बारीक स्क्रॅच असतील ते आपल्या स्लॅबला जाणार नाही. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे तर आपल्याला राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगायचं. राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री आपले जेवढे मित्र असतील ज्यांच्या आता नवीन स्लॅबचं काम असेल किंवा भविष्यात असेल तर त्यांनी त्यांच्या स्लॅबला जे बारीक स्क्रॅच जातात तडे जाते ते जाऊ नये म्हणून कशा प्रकारे त्यांनी जे आपलं सिमेंट असेल वाळू असेल किंवा खडी असेल याचं कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण स्लॅबचं नियोजन करणार आहे तर त्यावेळेस हे नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. तर आपली खडी असेल किंवा वाळू असेल किंवा सिमेंट असेल तर आता टेम्परेचर जास्त आहे, आता उन्हाळा दिवस आहे तर त्यावेळेस तर फार काळजी घेणं खूप गरजेचं राहतं. बरोबर. जेणेकरून आपल्या घराला ना असे तडे जाऊ नये, बारीकली क्रॅच जाऊ नये, म्हणजे स्लॅब लिकच होतो जर तडे गेली तर ते जाऊ नये म्हणून काळजी काय घ्यावं. सर्वात प्रथम तुम्ही खाली पाहू शकता. इकडे या एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने ना आपण आहे ना हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ना असं खडीवर पाणी मारून घेणं जेणेकरून टेम्परेचर थंड राहील आणि आपला स्लॅबला ना क्रॅचेस कमी जातील. तसंच वाळूलाही पाणी मारून घेणं हे वाळू स्वच्छ होणार आहे, म्हणजे धुवून बी जाणार आहे आणि टेम्परेचर थंड बी राहणार आहे. या अशा हिशोबाने आपण स्लॅबचं नियोजन करून आपल्या स्लॅबला तडे नाही जाण्यासाठी यासाठी असं नियोजन करणं खूप गरजेचं राहतं आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, राहुल मिस्त्रीने ज्या पद्धतीने सांगितलं कारण की हा जो हंगाम आहे हा जो मोसम आहे हा एकदम उन्हाळ्याचा मोसम आहे आणि उन्हाळ्याचा मोसम असल्यामुळे काय होतं बऱ्याचशा वेळेस ज्या जास्त उन्हा असल्यामुळं जे सिमेंट मधलं पाणी असतं किंवा जे आपले स्क्रॅच जाण्याचे किंवा तडे जाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात याच ऋतूमध्ये आढळलं जातं. त्याच्यामुळे होतं येईल तेवढं उन्हाळ्याचं तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन करीत चला, काळजी घेत चला जेणेकरून हा जो आपला स्लॅब असतो हा आयुष्यातून एकच वखत पडत असतो आणि ह्या स्लॅबचे जर आपण योग्य पद्धतीने नियोजन जर केलं तर आयुष्यभर आपल्याला कुठल्याच प्रकारची आपल्याला म्हणजे पस्ताव करण्याची वेळ येणार नाही. तर अशा पद्धतीने तुमच्या स्लॅबचं नियोजन करीत चाललं मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचे पण माझ्या मित्रांच्या घरांचे कामं आता स्लॅबवरती असेल किंवा म्हणजे 1-2 दिवसांना स्लॅब टाकायचा असेल तर त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आहे आणि